भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोट येथे नुकतीच भेट देऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलंय। आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत। स्वामी कृपेने जीवनात आरोग्य, स्थैर्य, समाधान आहे। त्यामुळे पुन्हा एकदा अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याचा मानस होता, ती इच्छा आज पूर्ण झाली आहे। मी व माझं कुटुंब स्वामी समर्थांच्या कृपेचे ऋणी आहोत। त्यामुळे स्वामींच्या वटवृक्ष देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले। देवेंद्र फडणवीस हे नुकतेच अक्कलकोट दौऱ्यावर आले असता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराला आवर्जून भेट देऊन श्री स्वामी समर्थांचं मनोभावे दर्शन घेतलं। या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांचा श्री स्वामी समर्थांचं कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला। या प्रसंगी फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्यानंतर जाता जाता त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिरात होत असलेल्या विविध विकासाभिमुख कामं पाहून व मंदिर समितीचे उपक्रम जाणून समाधान व्यक्त केलं। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार राजाभाऊ राऊत, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी बापू पवार, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, उप अधीक्षक विकास यामवार, पीआय जितेंद्र कोळी, पीआय महेश स्वामी, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी, गोकुळ शुगर्सचे चेअरमन दत्ता शिंदे, कोळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुणभाई लोणारी, गवंडी समाज अक्कलकोट तालुकाध्यक्ष चंद्रकांत गवंडी, उद्योगपती शैलेश राठौर, वैजूनाथ मुकडे, श्रीशैल गवंडी, माजी नगरसेवक यशवंत घोंगडे, रामचंद्र समाणे, राजाभाऊ शिंगाडे, ॲडव्होकेट विजय हर्डीकर, मनोज हिंगुले, संतोष कलबुर्गी, नितीन कटारे, शिवशंकर स्वामी, स्वप्नील गायकवाड, सुनील पवार, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, शिवशरण अचलेर, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ आदींसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।